गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारायचा किंवा एखादा जर क्वेश्चन म्हणजेच प्रश्न विचारताना कोणते WH वर्डचा यूज करायचा आणि त्यांचे मराठीत मीनिंग काय विथ एक्झाम्पल आपण बघणार आहोत. गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. गाईज, व्हॉट म्हणजे काय हे तर सगळ्यांना माहीत आहे आणि आपण व्हॉटचा यूज कधी करतो? जर कोणाला काही विचारायचं असेल, कोणालाही असेल, ते कशाबद्दलही असेल विचारायचं असेल, त्यावेळेस तुम्हाला व्हॉटचा यूज करायचा आहे. याचं एक्झाम्पल बघूया आपण. तू काय करत आहेस नेहमी यूज केलं जाणारे सेंटेन्स आणि सगळ्याला माहीत असणार आहे. तू काय करत आहेस इंग्लिशमध्ये काय होईल याचं? व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. आता तुम्ही म्हणाल मॅम व्हॉट म्हणजे काय, तर आम्हाला माहिती आहे, पण प्रश्न कसं बनवायचा थोडा प्रॉब्लेम आहे. तर इथे लक्ष द्या थोडं. इंग्लिशमध्ये प्रश्न विचारताना म्हणजेच क्वेश्चन विचारताना तुम्हाला दोन फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. पहिला फॉर्म्युला आहे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स म्हणजेच ऑब्जेक्ट. आणि सेकंड फॉर्म्युला आहे WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब आणि प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स म्हणजेच ऑब्जेक्ट. आता इथे लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण पहिल्या फॉर्म्युल्याचा यूज करतो, पहिल्या फॉर्म्युल्याचा यूज जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारता आणि त्याचं आन्सर तुम्हाला येस किंवा नोमध्ये जेव्हा देता येतं, त्यावेळेस तुम्हाला पहिल्या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. म्हणजे तुला हे आवडतं का, याचं इंग्लिशमध्ये काय होईल? डू यू लाईक धिस. आता हे जे प्रश्न आहे, तुला हे आवडतं का, याला तुम्ही हो किंवा नाही म्हणजेच येस किंवा नोमध्ये याला आन्सर देऊ शकता. म्हणून अशा प्रकारची जी काही क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला डायरेक्ट हेल्पिंग वर्बपासून स्टार्ट करायचे आहेत, म्हणजेच पहिल्या फॉर्म्युल्यापासून, बरोबर. आणि सेकंडवालं बघा, जेव्हा तुम्हाला जर कोणी एखादा प्रश्न विचारला तर त्याचं आन्सर येस किंवा नोमध्ये देता नाही येणार, त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये द्यावं लागतं. अशा वेळेस तुम्हाला सेकंडवाल्या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. सेकंडवाला फॉर्म्युला म्हणजे काय? पहिल्यांदा WH वर्ड लिहून त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स. इथं तुम्हाला आता क्लिअरिफिकेशन झालेलं असेल. आता पहिलं जिथे की येस किंवा नोमध्ये आन्सर द्यायचा असेल तर पहिल्या फॉर्म्युल्याचा यूज करा, आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये आन्सर द्यायचं असेल तर सेकंडवाल्या फॉर्म्युल्याचा यूज करा. तर आपण सेकंडवाल्या फॉर्म्युल्या थ्रू विचारल्या जाणाऱ्या सेंटेन्सचा आज अभ्यास करणार आहोत. आता जसं की आपण पहिलं सेंटेन्स होतं, तू काय करत आहेस. तू काय करत आहेस इथं तुम्हाला हो येस किंवा नोमध्ये इथे तुम्ही आन्सर नाही देऊ शकणार आहेत. तुम्ही जे काही करत आहात ते तुम्हाला इथे सांगावं लागणार आहे. जसं की मी अभ्यास करत आहे किंवा मी खेळत आहे, हे तुम्हाला क्लिअर करावं लागणार आहे. म्हणून आपण हे सेंटेन्स WH वर्डपासून स्टार्ट केलं. आणि हा WH वर्ड कोणता होता आपला? व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. आता अशाच प्रकारचे आपण WH वर्ड बघणार आहोत. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, पहिले WH वर्ड घेतलेला आहे, परत हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब मेन वर्ब आणि प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स. जर सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट असेल म्हणजेच रेस्ट ऑफ दी सेंटेन्स असेल तर लिहायचं आहे. काही सेंटेन्समध्ये नसतं सुद्धा, तेव्हा तिथे काही तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाही. क्लिअर झालं? याचे एक्झाम्पल बघा. तुला काय खायला आवडतं. इथे पण तुम्हाला सांगावं लागणार आहे की तुला काय खायला आवडतं. येस किंवा नोमध्ये आन्सर इथे देता येणार नाही. सेंटेन्स होईल आपलं व्हॉट डू यू लाईक टू ईट. व्हॉट डू यू लाईक टू ईट. समस्या काय आहे म्हणजेच प्रॉब्लेम काय आहे. सेम व्हॉट इज द प्रॉब्लेम. व्हॉट इज द प्रॉब्लेम. तू तिथे काय करणार. सिंपल तुम्ही विचारताय की तू तिथे काय करणार. व्हॉट विल यू डू देअर. व्हॉट विल यू डू देअर. आता इथे एक लक्षात ठेवा, जो टेन्स असेल त्या टेन्स वाईज तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे आणि त्याच टेन्स वाईज तुम्हाला सेंटेन्स बनवायचा आहे. फक्त क्वेश्चन विचारायचा असेल तर ह्या फॉर्म्युलेचा तुम्हाला यूज करायचा आहे. क्लिअर? तो तिथे काय बघत होता. व्हॉट वॉज ही वॉचिंग देअर. व्हॉट वॉज ही वॉचिंग देअर. तुला काय खायला आवडतं. व्हॉट डू यू लाईक टू ईट.
जर तुम्हाला टेन्सचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी वरती आय बटनमध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही टेन्सबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता आणि टेन्स चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता तुम्ही. नेक्स्ट आहे विच वन. याला मराठीत अर्थ होतो कोणता. खूप साऱ्या गोष्टीतून तुम्ही एका पर्टिक्युलर गोष्टीबद्दल विचारता तेव्हा तुम्हाला विच वनचा यूज करायचा आहे. खूप साऱ्या वस्तू तुमच्याजवळ खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यातल्या एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेस तुम्हाला विच वनचा यूज करायचा आहे. क्लिअर. एक्झाम्पल बघा आता. तुझं पुस्तक कोणतं आहे. समजा पुढे 4-5 पुस्तकं आहेत आणि ते तुम्ही विचारता की यातलं तुझं पुस्तक कोणतं आहे, तेव्हा विच वनचा यूज करा. विच वन इज युअर बुक. विच वन इज युअर बुक. कोणतं चांगलं आहे. आता तुम्ही 2-3 गोष्टी घेतल्यात आणि तुम्ही विचारता की कोणतं चांगलं आहे. सिंपल. विच वन इज बेटर. विच वन इज बेटर. कोणतं तुझं होतं. पास्ट सेंटेन्स होता आलेला आहे. विच वन वॉज युअर्स. विच वन वॉज युअर्स. वॉज का घेतलं. पास्ट सेंटेन्स. हे जर सेंटेन्स जर प्रेझेंटचं असतं तर तुम्ही इज घेतलं असतं किंवा आर घेतलं असतं. जर तुम्ही फ्युचरचं असतं तर विल घेतलं असतं. बरोबर. तू कोणतं निवडशील. विच वन विल यू चूज. विच वन विल यू चूज. नेक्स्ट आहे वेअर. वेअर म्हणजे काय. कुठे. एखाद्या जागेबद्दल किंवा एखाद्या स्थानाबद्दल जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं, म्हणजे प्लेसबद्दल जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं त्यावेळेस तुम्हाला वेअरचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल बघा. आता सेंटेन्स कसं बनवायचं तुम्हाला माहीत झालेलं आहे, तर आपण फटाफट त्याचे WH वर्ड्स, त्याचे मराठी मिनिंग आणि एक्झाम्पल्स बघूया. तू कुठे जात आहेस. वेअर आर यू गोईंग. वेअर आर यू गोईंग. तू कुठे राहतोस. वेअर डू यू लिव्ह. वेअर डू यू लिव्ह. तू पुस्तक कुठे ठेवलं. तू पुस्तक कुठे ठेवलं. आपण स्थानाबद्दल विचारतोय किंवा जागेबद्दल विचारतोय म्हणून आपण वेअरचा यूज करतो इथे. वेअर डीड यू कीप द बुक. वेअर डीड यू कीप द बुक. शाळा कुठे आहे. वेअर इज द स्कूल. वेअर इज द स्कूल. आय होप तुम्हाला वेअरचा यूज कळलेला असेल. नेक्स्ट आहे अबाउट होम. अबाउट होम याचा मराठीत मिनिंग होतो कोणाबद्दल. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात. अबाउट होम आर यू टॉकिंग. अबाउट होम आर यू टॉकिंग म्हणजे पर्टिक्युलर व्यक्तीची तुम्ही कोणाबद्दल म्हणजे कशाबद्दल बोलताय ते तुम्हाला तिथे सांगायचं आहे. म्हणून आता हे कोणाबद्दल आपण सिंपल येस किंवा नो नाही बोलू शकत, म्हणून आपल्याला इथे WH वर्डचाच यूज करावा लागणार आहे आणि तो वर्ड कोणता आहे. अबाउट होम. क्लिअर. ही कथा कोणाबद्दल आहे. अबाउट होम इज धिस स्टोरी. अबाउट होम इज धिस स्टोरी. नेक्स्ट आहे व्हॉट काइंड. व्हॉट काइंड म्हणजे कशा प्रकारचं. व्हॉट काइंड म्हणजे काय. कशा प्रकारचं किंवा कशा प्रकारचे अशा दोन्ही प्रकारे यूज करा. याचे एक्झाम्पल बघा. तुला कशा प्रकारचा चहा आवडतो. म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल विचारताय कशा प्रकारचा चहा आवडतो, म्हणजे तुला साखर जास्त पाहिजे का पत्ती जास्त पाहिजे, असे बरेचसे गोष्टी येतात. सेंटेन्स काय होईल. व्हॉट काइंड ऑफ टी डू यू लाईक. व्हॉट काइंड ऑफ टी डू यू लाईक. हे कशा प्रकारचं पुस्तक आहे. व्हॉट काइंड ऑफ बुक इज धिस. व्हॉट काइंड ऑफ बुक इज धिस. तुला कशा प्रकारची मदत हवी आहे. व्हॉट काइंड ऑफ हेल्प डू यू नीड. व्हॉट काइंड ऑफ हेल्प डू यू नीड किंवा व्हॉट काइंड ऑफ हेल्प डू यू वॉन्ट असं याला तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट आहे फॉर होम. फॉर होम म्हणजे कोणासाठी. आपण पहिलं अबाउट होम म्हणजे कोणाबद्दल बघितलं, आता फॉर होम म्हणजे कोणासाठी. हे पत्र कोणासाठी आहे. फॉर होम इज धिस लेटर. फॉर होम इज धिस लेटर. तू हे कोणासाठी केलं किंवा तू हे कोणासाठी केलं. फॉर होम डिड यू डू धिस. फॉर होम डिड यू डू धिस.
तू हे गिफ्ट कोणासाठी घेतलं आहे? फॉर whom have you bought this gift? For whom have you bought this gift? नेक्स्ट आहे what about. what about. प्रत्येक WH वर्ड वेगवेगळे आहेत, थोडासा चेंजेस आहे, त्याच्यामुळे कधी कधी तुम्हाला सेमसुद्धा वाटू शकतात, तेव्हा केअरफुली बघा. what about म्हणजे काय? कशाबद्दल. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला क्लॅरिफिकेशन द्यायचं असतं किंवा इन्फॉर्मेशन सांगायची असते, त्यावेळेस तुम्हाला what aboutचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल बघा, तुझ्या नवीन नोकरीबद्दल काय? what about your new job? what about your new job? म्हणजे तुम्हाला तुझ्या अभ्यासाबद्दल काय, म्हणजे तू तुझ्या अभ्यासाबद्दल काय विचार केला आहे किंवा कसा करायचा, म्हणजे तिथेही तुम्हाला एक क्लॅरिफिकेशन द्यावं लागणार आहे किंवा एक इन्फॉर्मेशन द्यावी लागणार आहे. what about your study? what about your study? तुझ्या आरोग्याबद्दल काय किंवा तुझ्या आरोग्याबद्दल कसं? what about your health? what about your health? नेक्स्ट आहे when. when म्हणजे काय? केव्हा किंवा कधी. एखाद्या वेळेबद्दल किंवा एखाद्या तारखेबद्दल बोलताना तुम्हाला whenचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल्स बघा. बैठक कधी सुरू होईल? when will the meeting start? when will the meeting start? तुझा वाढदिवस कधी आहे? म्हणजे तुम्ही इथे एक तारीख किंवा वेळेबद्दलच विचारत आहात. when is your birthday? when is your birthday? ट्रेन कधी येते? when does the train arrives? when does the train arrives? तो कधी आला? when did he come? when did he come? तू कधी जाणार? when will you go? when will you go? ती तुला केव्हा भेटेल? when will she meet you? when will she meet you? बघा, इथे आपण सगळे सिंपल प्रेझेंटचं पण सेंटेन्स बघितलेलं आहे, पास्टचं बघितलेलं आहे आणि फ्युचरचं पण सेंटेन्स बघितलेलं आहे, त्याच्यामुळे टेन्स माहीत असणे गरजेचं आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इफ. व्हॉट इफ म्हणजे काय? जर तर किंवा काय होईल जर, म्हणजे किंवा काय झालं तर, अशा गोष्टींना तुम्ही व्हॉट इफचा यूज करू शकता. थोडं कन्फ्युजिंग आहे, पण ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल बघाल त्यावेळेस लक्षात येईल. एक्झाम्पल बघा, काय होईल जर मी परीक्षेत नापास झालो? बऱ्याचदा आपण अशी सेंटेन्स बोलतो. इंग्लिशमध्ये याला बोला, व्हॉट इफ आय फेल द एक्झाम? व्हॉट इफ आय फेल द एक्झाम? काय होईल जर आपल्याला उशीर झाला किंवा उशीर झाला तर काय होईल? आपण असेही सेंटेन्स बोलतो, तेव्हा तुम्ही आलटून पालटून बोलू शकता. व्हॉट इफ वी गेट लेट? व्हॉट इफ वी गेट लेट? आय होप समजलेलं असेल. नेक्स्ट आहे वाय. वाय म्हणजे काय? का, कारण विचारण्यासाठी. हे माहीत असेल सगळ्यांना. एक्झाम्पल्स बघूया. तू हे का केलं? वाय डिड यू डू धिस? वाय डिड यू डू धिस? तू उशिरा का आला? वाय डिड यू कम लेट? वाय डिड यू कम लेट? तिने मला का बोलावलं? वाय डिड शी कॉल मी? वाय डिड शी कॉल मी? तो उदास का आहे? वाय इज ही सॅड? वाय इज ही सॅड? तू तिथे का गेला? वाय डिड यू गो देअर? वाय डिड यू गो देअर? वाय सुद्धा तुम्हाला समजलेला असेल. नेक्स्ट आहे वाय नाव. वाय नाव म्हणजे काय? आता का किंवा आत्ताच का, दोन्हीही अर्थाने यूज करा. एक्झाम्पल, आता का करत आहेस? सिंपल सेंटेन्स आहेस. आपण बऱ्याचदा विचारतो की आता का करत आहेस किंवा आत्ताच का करत आहेस. व्हॉट आर यू डुईंग नाव? व्हॉट आर यू डुईंग नाव? आता का करत आहेस? वाय आर यू डुईंग नाव? वाय आर यू डुईंग नाव? सिंपल सेंटेन्स आहे. आत्ताच का जात आहेस? वाय आर यू गोईंग नाव? वाय आर यू गोईंग नाव? आय होप समजलं असेल. नेक्स्ट आहे विच. विच म्हणजे
कोणता. कोणतं पुस्तक. विच बुक. विच बुक. तू कोणतं पुस्तक वाचत आहेस. विच बुक आर यू रीडिंग. विच बुक आर यू रीडिंग. कोणता पर्याय चांगला आहे. विच ऑप्शन इज बेटर. विच ऑप्शन इज बेटर. तुला कोणता रंग आवडतो. विच कलर डू यू लाईक. विच कलर डू यू लाईक. नेक्स्ट आहे हुज. हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. सगळ्या अर्थाने यूज करा. एखाद्याबद्दल विचारण्यासाठी, एखाद्या व्यक्तीबद्दल विचारण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीबद्दल विचारण्यासाठी हुजचा तुम्हाला यूज करायचा आहे. हा मोबाईल कोणाचा आहे. हुज मोबाईल इज धिस. हुज मोबाईल इज धिस. हे पुस्तक कोणाचं आहे. हुज बुक इज धिस. हुज बुक इज धिस. क्लिअर झालं. नेक्स्ट आहे होम. होम म्हणजे काय. कोणाला किंवा कोणाशी, या दोन्ही अर्थाने यूज करा. लोकांबद्दल विचारण्यासाठी खास करून याचा यूज केला जातो होमचा. एक्झाम्पल बघा. तू पत्र कोणाला दिले. टू whom did you give the letter. टू whom did you give the letter. तू कोणाशी बोलत आहेस. whom are you talking to. whom are you talking to. आता इथे जे टू आहे, एक तर तुम्ही पहिल्यांदा स्टार्टिंगला लिहू शकता किंवा सेंटेन्सच्या लास्टला. दोन्हीही ठिकाणी तुम्ही टू लिहू शकता. जसं की तुम्हाला इझी जाईल त्याप्रमाणे सेंटेन्स बनवा. तू कोणाला सांगितलं. whom did you tell. whom did you tell. काही ठिकाणी टू जरी नाही लिहिलं तरी चालतं, पण टू लिहिलं तर चांगलं, म्हणून टूचा यूज जरूर करा. जिथे गरज नसेल तिथे नका करू. तिने कोणाला बघितलं. whom did she see. whom did she see. नेक्स्ट आहे हाऊ. हाऊ कसा, कसे किंवा कसं, या सगळ्या अर्थाने हाऊचा यूज करा. इथे कशासाठी, काहीतरी पद्धत विचारण्यासाठी तुम्हाला हाऊचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, हे कसं केलं म्हणजे कसं केलं म्हणजे करण्याची पूर्ण प्रोसिजर तुम्हाला सांगावी लागणार आहे, म्हणजे पद्धत सांगावी लागणार आहे. म्हणून एखाद्या पद्धतीबद्दल वगैरे जर क्वेश्चन करायचं असेल तर हाऊने जरूर विचारा. हे कसं केलं. हाऊ डिड यू डू धिस. हाऊ डिड यू डू धिस. तू कसं सांगितलं. हाऊ डिड यू टेल. हाऊ डिड यू टेल. तुला कसं वाटलं. हाऊ डिड यू फील. हाऊ डिड यू फील. तुझा दिवस कसा होता. हाऊ वॉज युअर डे. हाऊ वॉज युअर डे. आय होप समजलं असेल. नेक्स्ट आहे वेनेवर. वेनेवर म्हणजे काय. कधीही किंवा जेव्हा कधीही, दोन्ही अर्थाने यूज करा. येणाऱ्या वेळेबद्दल खास करून आपण बोलतो. एक्झाम्पल बघा. जेव्हा कधीही तो विचारेल. वेनेवर ही आस्क. वेनेवर ही आस्क. जेव्हा कधी आम्ही येऊ. जेव्हा कधी आम्ही येऊ. वेनेवर वी कम. वेनेवर वी कम. नेक्स्ट आहे अल्दो. अल्दो म्हणजे काय. जरी किंवा अगदी तरी, अशा अर्थाने तुम्ही अल्दोचा यूज करा. एक्झाम्पल. जरी पाऊस पडत होता. अल्दो इट वॉज रेनिंग. अल्दो इट वॉज रेनिंग. जरी तो तरुण आहे. अल्दो ही इज यंग. अल्दो ही इज यंग. जरी काम कठीण होतं. अल्दो द टास्क वॉज डिफिकल्ट. अल्दो द टास्क वॉज डिफिकल्ट. क्लिअर झालं. नेक्स्ट आहे व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर म्हणजे कुठलेही किंवा काहीही किंवा जे काही, अशा सगळ्या अर्थाने यूज करता येईल. एक्झाम्पल बघा, चांगलं समजेल. तू काहीही निवडू शकतोस. व्हॉट एव्हर यू कॅन चूज. व्हॉट एव्हर यू कॅन चूज किंवा यू कॅन चूज व्हॉट एव्हर असंही बनवू शकता. काहीही कारण असेल. व्हॉट एव्हर द रिझन. व्हॉट एव्हर द रिझन. जे काही तू सांगितलं. व्हॉट एव्हर यू सेड. व्हॉट एव्हर यू सेड. जे काही तू करत आहेस.
व्हॉटेवर आर यू डुईंग. व्हॉटेवर आर यू डुईंग. क्लिअर. नेक्स्ट आहे व्हॉट टाईम. व्हॉट टाईम किती वाजता. सिंपल आहे. तू किती वाजता आला. व्हॉट टाईम डिड यू कम. व्हॉट टाईम डिड यू कम. ती घरी किती वाजता आली. व्हॉट टाईम डिड शी रीच होम. व्हॉट टाईम डिड शी रीच होम. क्लिअर. नेक्स्ट आहे सो व्हॉट. नेहमी यूज करतो आपण सो व्हॉट. म्हणजे मग, तर किंवा तर काय किंवा मग काय किंवा आणि काय अशा सगळ्या अर्थाने तुम्हाला यूज करता येईल. एक्झाम्पल बघा. त्याला आवडत नसेल तर काय. आपण सिंपल बोलतो त्याला आवडत नसेल तर काय किंवा त्याला आवडत नसेल तर मग काय अशा प्रकारे. इफ ही डझंट लाईक इट सो व्हॉट. इफ ही डझंट लाईक इट सो व्हॉट. तर तू काय करत आहेस. सो व्हॉट आर यू डुईंग. सो व्हॉट आर यू डुईंग. क्लिअर. नेक्स्ट आहे हाऊ लॉंग. हाऊ लॉंग किती वेळ. किती वेळ वेळेसाठी यूज करायचं आहे. किती वेळ लागेल. हाऊ लॉंग विल इट टेक. हाऊ लॉंग विल इट टेक. तुला किती वेळ लागेल. हाऊ लॉंग विल यू टेक. तुम्हाला किती वेळ लागेल जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा हाऊ लॉंगचा यूज करा. नेक्स्ट आहे हाऊ ऑफन. हाऊ ऑफन म्हणजे किती वेळा. तिथे किती वेळ आणि इथे किती वेळा. एक्झाम्पल. तो किती वेळा येतो. हाऊ ऑफन डज ही कम. हाऊ ऑफन डज ही कम. तुम्हाला हाऊ ऑफन सुद्धा कळालेलं असेल. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.